मुंबईत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डुकरांचा वावर दिसून येतोय। पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी झालेले चिखल, उकिरडा, गलिच्छ भाग भटक्या डुकरांचं वास्तव्याचं ठिकाण असतं। मुंबई महापालिकेकडून काही भागात काही दिवस सापळे लावून डुक्कर पकडण्याची मोहीम राबवण्यात येते। मुंबई शहरामध्ये भटक्या श्वानांच्या त्रासाबद्दल आपण अनेक वेळा घटना ऐकलेल्या आहेत किंवा काही घटना घडलेल्या पाहिलेल्या देखील आहेत। मात्र आता मुंबई शहरामध्ये डुकरांचा मनस्ताप देखील मुंबईकरांना सहन करावा लागतोय। सध्या मी जिथे उभी आहे तिथे आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर या भटक्या डुकरांचा मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागतोय। विशेष म्हणजे झाडे झुडपे असतील, उकिरडा असेल किंवा गलिच्छ भागामध्ये ह्या डुकरांचा सर्वाधिक वावर असल्याचा पाहायला मिळतोय। गेल्या काही महिन्यांमध्ये 3 ते 4 हजारांपेक्षा जास्त डुकरं मुंबई शहरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आणि आपण समोर पाहतोय ही जी डुकरं आहेत यांचा मनस्ताप मुंबईकरांना, अनेक नागरिकांना सहन करावा लागतोय। कचऱ्याचा ढीग असेल किंवा झाडे झुडपे असतील, गलिच्छ भाग असेल, अशा ठिकाणी या डुकरांचा वावर पाहायला मिळतोय। मुंबई महानगरपालिका देखील याबाबत सतर्क आहे। मात्र रात्रीच्या वेळी भर लोकवस्तीमध्ये अचानक 15 ते 20 डुकरं जात आहेत, त्यांचा कळप असतो आणि या डुकरांना पळवण्याचा प्रयत्न केल्यास काही डुक्कर अंगावर थेट धावून येत असल्याचं काही नागरिकांचं म्हणणं आहे। नागरिकांचा जीव धोक्यात घालून रात्री अपरात्री नागरिकांना मुंबई शहरात फिरावं लागतंय। समोर जर आपण पाहिलं तर हा जो परिसर दिसतो इथे देखील अनेक नागरिक हे राहत आहेत। मात्र या भटक्या डुकरांचा मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागतोय। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका देखील सतर्क आहे। 2 वाहनं देखील मुंबई महानगरपालिकेची आहेत। समोर आपण जर पाहिलं तर ही मुलं आहेत, अनेक ठिकाणी अशी मुलं खेळत असतात किंवा काही नागरिक रस्त्याने जात असतात। काही गर्दीच्या ठिकाणी किंवा विशेष म्हणजे कचरा असेल किंवा त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर काही गलिच्छ ठिकाणी ही डुकरांचा वावर आपल्याला आढळून येत असल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची 2 वाहनं देखील आहेत, 4 ते 5 जणांची टीम देखील सतर्क आहे। मात्र अनेक वेळा या डुकरांना पकडण्यासाठी सापळा देखील रचला जातो मुंबई महानगरपालिकेकडून। मात्र आता अनेक नागरिकांनी तक्रारी देखील केलेल्या आहेत की ही जी डुकरं आहेत ती रात्रीच्या वेळी रस्त्यावर येत आहेत किंवा गर्दीच्या ठिकाणी येत आहेत। अनेक नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत की अंगावर धावून देखील येत आहेत। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका 3 ते 4 हजार डुकरांना पकडण्यात यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन हरीशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।